नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधू ही राजश्रीला सांगून अखेर लक्ष्मीपूजन करायला तयार झालेली असते आणि त्यासाठी आता आकाशकंदील लावायला सिंधू ही बाहेर येते आणि आता स्टूल घेऊन आकाशकंदील लावत असताना त्या स्टूलवरून आता सिंधूचा पाय लटपटू लागतो. तर तेवढ्यात पाठीमागून राघव असे करत सिंधूला राघवची आठवण येते. कारण पाठीमागच्या दिवाळीला राघवने ज्यावेळेस आपण आकाशकंदील लावत होतो त्यावेळेस आपल्याला कसे मिठीत घेतले होते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आपण कसे स्टूलवरून आकाशकंदील लावला होता आणि राघवने आपल्याला मिठीत घेऊन कसे आपल्यावरचे प्रेम दाखवले होते हे सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन आज सिंधूसमोर राघव नसतो आणि तो जेलमध्ये असतो. याचं आता सिंधूला वाईट वाटतं आणि आपण कपाटावरील वस्तू घेण्यासाठी स्टूलवरून खुर्ची लावत कसे वर चढलो आणि आपला पाय सटकला त्यावेळेस राघवने आपल्याला कसे मिठीत घेतले हे देखील आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बाथरूममध्ये कसे झुरळ होते आणि ते बघितल्यानंतर सिंधूने कशी राघवच्या अंगावरती उडी मारली आणि दोघेही कशी कॉटवरती पडली हे आता सिंधूला प्रेमाचे क्षण आठवत असतात. आणि ज्यावेळेस आपण बेडरूममध्ये होतो त्यावेळेस राघवसोबत उशी मारून आपण कसा दंगा केला आणि प्रेमाने एकमेकांसोबत कसे भांडलो हे सगळे आता प्रेमाचे क्षण सिंधूला आठवत असतात. ते सगळं आठवून सिंधू विचार करते की राघव, मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात आणि मला हे सुद्धा माहिती आहे की लवकरात लवकर तुम्ही आपल्या घरी याल. तर आता सिंधू ही हॉलमध्ये येताच काकू सिंधूकडे येत म्हणते की अगं सिंधू, दारात मला वाटतं एक छोटीशी शुभ रांगोळी काढायला हवी. तेव्हा आता सिंधू म्हणते की काकू, मी रेश्माला सांगितलंय आणि ती काढतच असेल, मी बाकीचे कामं करून येते. सिंधू जाऊ लागते. तेवढ्यात पटकन काकू आता सिंधूला थांबवते. काकूकडे बघत सिंधू म्हणते, काय झालंय काकू, तुम्हाला काही सांगायचं आहे का आणि काही हवं आहे का? काकू म्हणते की नाही ग सिंधू, मला ना तुझं खूप कौतुक वाटतंय. काकू म्हणते म्हणजे राघव निर्दोष आहे आपला आणि तू राघवला नक्की सोडून आणशील यात माझ्या मनात काही शंका नाही आहे सिंधू. काकू म्हणते की जेव्हा राघवला अटक झाली ना तेव्हा सिंधू अगं सगळं घर खचून गेलं होतं. काय करावं कुणालाच काही समजत नव्हते आणि त्यावेळेस सिंधू तू आम्हाला उमेद दिली असे आता काकू सिंधूला सांगते. काकू म्हणते की सिंधू, त्यामुळे तूच रत्नपारख्यांची खरी लक्ष्मी आहे आणि म्हणून मला तुझं खूप कौतुक वाटतं. काकूचे ते कौतुकाचे शब्द ऐकता सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सिंधू म्हणते काकू, अहो मी जे काही करते ना ते फक्त माझ्या माणसांसाठी करते, तेव्हा तुम्ही माझं कशाला कौतुक करता? काकू म्हणते की अगं बळच मी हे कौतुक करत नाहीये सिंधू, गेले कित्येक वर्ष मी चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला होता. काकू म्हणते की मला वाटत होतं की राणीच सगळी जबाबदारीने करते आणि मी माणूस ओळखण्यात चुकले ग सिंधू, असे आता काकू सिंधूला बोलते. सिंधू म्हणते काकू, आता जे झालं ना त्याचा विचार करत बसू नका बरं आणि उगाच तुम्ही स्वतःला कशाला दोष देता. सिंधू म्हणते की आता राघव सोबत आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायला हवं. काकू म्हणते की खरंय सिंधू, तू बोलते ते अगदी खरं आहे. आणि सिंधू, मला काय वाटतं तू वकिलाशी एकदा बोलते का राघवला बेल मिळते की नाही ते म्हणून. तेव्हा आता सिंधू होकार देते. तर काकू सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत आता निघून जाते. काकू जाताच इकडे सिंधू विचार करते की राघवला बेल मिळणं एवढं सोपं नाही, पण आत्ताच ही गोष्ट कुणालाच सांगायला नको, नाही तर पुन्हा परत सगळे खचून जातील. इकडे आता सिंधूने पुन्हा त्या वकिलाला कॉल केलेला असतो. तेव्हा तो वकील म्हणतो की हे बघा मॅडम, धर्माधिकारी विरुद्ध कोणीच केस जिंकू शकत नाही, तेव्हा प्लीज मी ही केस घेऊ शकत नाही, मला माफ करा. सिंधू म्हणते की तुम्ही ऐन वेळेस निर्णय कसा मागं घेऊ शकता? तो वकील म्हणतो की हे बघा मॅडम, धर्माधिकारी विरुद्ध केस घेताना लोक विचार करतात, म्हणजे वकील विचार करतात, कारण लोकांना अगोदरच माहीत असतं की धर्माधिकारींनी केस घेतली म्हणजे तेच केस जिंकणार, म्हणजे केस जिंकण्या अगोदरच त्याचा निर्णय झालेला असतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघा, तुम्ही आता केसचा विचार करा, त्यावर कॉन्सन्ट्रेट करा, अगोदरच तुम्ही नाही म्हणू नका. सिंधू म्हणते की आणि धर्माधिकारी सर या अगोदर एकही केस हारलेले नसतील, पण आता ती हे केस नक्की हारतील. वकील म्हणतो की हे बघा मॅडम, काहीच उपयोग नाहीये, धर्माधिकारी म्हणजे जिंकण्याचं प्रतीक आहे, तेव्हा प्लीज मी ही केस सोडतो, मला माफ करा मॅडम तुम्ही.
तर आता तो वकील म्हणतो की हे बघा मॅडम, मी तुम्हाला एका वकिलाचा ॲड्रेस देतो आणि तो तुमची केस घेईल, कारण त्याचा एक प्रॉब्लेम आहे. सिंधू म्हणते काय प्रॉब्लेम आहे? तो वकील म्हणतो की मी ज्याचा ॲड्रेस देणार आहे ना, त्या वकिलाने आत्तापर्यंत एकही केस जिंकलेली नाही. ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो, कारण दुसरा कोणताच वकील धर्माधिकारीच्या विरुद्ध केस लढायला तयारच होणार नाही मॅडम. तेव्हा आता सिंधू म्हणते मग पाठवा त्यांचा नंबर. आणि आता तो वकील आता सिंधूला त्या वकिलाचा नंबर पाठवतो. इकडे आता सिंधू बऱ्याच वकिलांना कॉल करते, पण कोणीच केस घ्यायला तयार नसते. आणि आता सगळ्या बऱ्याच वकिलांना नंबर करून झाल्यानंतर कोणी केस घ्यायला तयार नाही हे बघून आता सिंधू त्या वकिलाला फोन करते, जो वकील एकही केस जिंकलेला नसतो, आणि त्याला नमस्कार करत म्हणते की मी सिंधू रत्नपारखी बोलते. सिंधू म्हणते की मला एक केस संदर्भात ना तुमच्याशी बोलायचंय. वकील म्हणतात की बोला ना. सिंधू म्हणते की माझे मिस्टर राघव रत्नपारखी ना यांना अटक झाली आणि त्याच केस संदर्भात मी तुमच्याशी बोलणार होते वकील साहेब. तेव्हा आता आठवून तो वकील म्हणतो की राघव रत्नपारखी म्हणजे तेच ना, त्यांच्या घरातून एका मुलीने खिडकीतून वरून उडी मारली आणि त्यामुळे राघव रत्नपारखी यांना अटक झाली, म्हणजे तेच ना ते. तेव्हा आता सिंधू म्हणते की खोटं आहे ते. राघव रत्नपारखी एक अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांनी कोणताच गुन्हा केलेला नाहीये. ते ऐकून तो वकील म्हणतो की एवढा कॉन्फिडन्स, म्हणजे त्यावेळेस तुम्ही तिथे साक्षीदार होतात का? मी तिथे नव्हते, पण सिंधू म्हणते की कारण मला माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि कायद्याचं ते प्रचंड आदर करतात. ते कायद्याचा एवढा आदर करतात आणि रिस्पेक्ट करतात ते मला माहिती आहे, म्हणून ते असं कधीच करू शकत नाही. फक्त एक प्रॉब्लेम आहे. वकील म्हणतो कोणता? फक्त आमच्याकडे त्यांच्यासाठी पुरावा नाही आहे आणि याचाच फायदा घेऊन धर्माधिकारी त्यांना या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, असे आता सिंधू त्या वकिलाला समजावते. सिंधू म्हणते त्यामुळे प्लीज तुम्ही माझी मदत कराल का? तर तो वकील म्हणतो की राघव रत्नपारखी आहेत ना, त्यांच्याबद्दल ना मी खूप काही ऐकलंय. पेपरमध्ये त्यांच्याबद्दलचे खूप अभिमानास्पद गोष्टी मी ऐकल्यात. तेव्हा राघव रत्नपारखी यांची केस मी नक्की घेईल, असे आता वकील सिंधूला बोलतात. आणि त्यांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मात्र मी यांचा विचार केला असता. तर सिंधू आता त्या वकिलाचे आभार मानते आणि तो वकील आता राघवची केस घेण्यासाठी तयार झालेला असतो. तेव्हा आता तो वकील म्हणतो थांबा थांबा, एवढ्या लवकर आभार मानायची घाई करू नका. सिंधू म्हणते काय झालं? अहो तुम्ही तुमच्या फीची काळजी करू नका. तेव्हा आता तो वकील म्हणतो की मॅडम प्रश्न त्याचा नाहीये. तो वकील म्हणतो खरं सांगायचं झालं ना मॅडम, मी आत्तापर्यंत एकही केस जिंकलेली नाहीये. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना, जर ही केस मी घ्यावी तर मी, मग तुम्ही तयार असताल तर ही केस घ्यायला तयार आहे. सिंधू म्हणते की मला माहिती आहे ते, आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही ही केस नक्की लढावी. जरी तुम्ही एकही केस जिंकला नसला ना वकील साहेब, तरी सुद्धा तुम्ही ही केस नक्की जिंकताल, असे आता सिंधू त्या वकिलाला बोलताच तो वकील देखील खूप खुश झालेला असतो. आणि लगेच तो वकील म्हणतो मॅडम मी लगेच तुम्हाला माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो. आणि ते ऐकता सिंधू खूप खुश झालेली असते आणि वकिलाचे आभार मानत फोन ठेवत सिंधू आता रेश्माला हाक मारते आणि म्हणते की अगं ए रेश्मा, लक्ष्मीपूजनाची तयारी कर, मी आलेच. इकडे आता सिंधू त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये येऊन त्या वकिलाची भेट घेते आणि त्याला सगळी हकीकत सांगते. वकील म्हणतो की मॅडम हे असं जरी झालं असेल ना, तरी पण त्यासाठी एखादा पुरावा असेलच, मागे काही उरला असेलच. सिंधू म्हणते की मया पाठीमागे कोणताच पुरावा नाही सर, आणि कोणीच तिथे समोर नसतं. वकील म्हणतो की प्रतिस्पर्ध्याने केलेले आरोप फेटाळून लावण्यासाठी ना आपल्याकडे पुरावा असावा लागतो मॅडम. वकील म्हणतो की आपल्याकडे जर पुरावे नसतील तर ही केस कोर्टामध्ये कशी उभी राहणार? सिंधू म्हणते की तुम्ही काय म्हणताय ना ते येते माझ्या लक्षात, पण मी आता काहीच करू शकत नाही कारण पुरावाच नाही ना आपल्याकडे. तेव्हा आता तो वकील म्हणतो की मॅडम अहो तो धर्माधिकारी सर आहे ना, तो खूप हुशार आहे. तेव्हा जर आपल्याकडे पुरावे नसतील ना कोर्टासमोर, आपण म्हणजे त्याच्यासमोर एक मिनिटं देखील टिकू शकत नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की आत्ता मी मग काय करू शकते सर? वकील म्हणतो की अशक्य गोष्ट विश्वासाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती जिंकू शकते. असे विचार करत सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. एखादी घटना जेव्हा घडते ना तेव्हा तिथे साक्षीदार हा असतोच मॅडम. तेव्हा माणसं जर नसतील ना त्या घटनेसमोर, तर तिथे असणाऱ्या वस्तूंना बोलकं करा मॅडम.
असं समजा की आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा नव्याने परीक्षा आहे आणि घरी जाऊन पुरावे शोधा मॅडम तुम्ही. आणि शांतपणे आठवा त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं ते. तर सिंधू आता विचारात पडलेली असते. वकील म्हणतो की मला खात्री आहे की तुम्हाला एक तरी पुरावा नक्की मिळेल. तेव्हा आता सिंधू म्हणते की मी प्रयत्न करते आणि जर एखादी गोष्ट मिळाली की लगेच मी तुम्हाला कॉल करते. तर वकील म्हणतो नक्की. सिंधू म्हणते की निघते आता मी. आणि पुन्हा एकदा केस घेतल्याबद्दल सिंधू आता वकिलाचे आभार मानते. तर वकील म्हणतो की मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुमची केस घ्यायला कुणी तयार नाही. त्यानंतर ही केस घेण्याचा मी निर्णय घेतला मॅडम, पण आपल्याकडे जर पुरावाच नसेल ना. सिंधू म्हणते मी लगेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही ही केस लढाल ना. वकील म्हणतो एक जरी पुरावा मिळाला ना तर ही केस मी नक्की लढेन. इकडे आता सिंधू ही घरी येताच राजेश्री सिंधूकडे येत म्हणते की सिंधू अगं काय झालं ते, तू वकिलांना जाऊन भेटली आहेत ना ते आपल्या राघवची केस घ्यायला तयार. तर लगेचच सिंधू म्हणते की ते तयार आहे पण. तर लगेचच राजेश्री म्हणते की आता अजूनही पण आहेच का. सिंधू म्हणते की आई राघव निर्दोष आहे हे सिद्ध करायला आपल्याकडे एकही पुरावा नाहीये. राघवच्या केसमध्ये एक जरी पुरावा मिळाला ना तरी ती केस लढायला तयार आहेत. तेव्हा आता राजेश्री म्हणते की परमेश्वरा अजून आमची किती परीक्षा बघणार आहेस रे तू. तेव्हा आता सिंधू म्हणते की आई कायदा फक्त पुराव्यावरच विश्वास ठेवतो. राजेश्री म्हणते की मग सिंधू आता काय करायचं ग. तेव्हा आता राजेश्रीला धीर देत सिंधू म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका, मी नक्की पुरावा शोधेन. त्यानंतर आता सिंधू ही बेडरूममध्ये येते आणि सिंधू विचार करते काय करू मी आणि आता कसं पुरावा शोधू. राघवला सोडवण्यासाठी मी पुरावा शोधू शकेल का. तेव्हा देवा तूच आता मला काहीतरी मदत कर. आणि त्या दिवशी नक्की काय झालं असेल. सिंधू म्हणते घरच्यांना तर मी सांगितलं आपण दिवाळी साजरी करू, पण आता मलाच काही सुचू नाही राहिलं. सिंधू विचार करते की जर मी पुरावे शोधू शकले नाही तर मी घरच्यांना कसं तोंड दाखवू आणि राघवला कसं सोडू. सिंधू म्हणते की मला खूप अस्वस्थ वाटू राहिलंय. मला असं वाटतं की काहीतरी राहिलंय आणि काहीतरी हातातून निसटून चाललंय. तेव्हा आता सिंधू म्हणते की बाप्पा असं का होतंय. आणि तेवढ्यात आता सिंधू विचार करत अस्वस्थ बसलेली असताना समोर राघव उभा असतो. तेव्हा आता राघवला बघून पटकन राघव असे म्हणत सिंधू राघव समोर येते. तर राघव म्हणतो सिंधू असे हातपाय गाळून अस्वस्थ काय बसली होती. तेव्हा आता सिंधू म्हणते की खूप अस्वस्थ वाटत होतं राघव मला. सिंधू म्हणते की काय करावे आणि काय नाही हेच मला सुचत नव्हतं राघव, आणि मला असं वाटत होतं की हातातून काहीतरी निसटून चाललंय. सिंधू म्हणते राघव मला खरंच खूप एकटं वाटतंय. तेव्हा राघव म्हणतो घरात एवढी माणसं असताना देखील. सिंधू म्हणते की त्यांना त्रास होऊ नये म्हणून बऱ्याचशा आपल्यातल्या गोष्टी मी त्यांना सांगत नाही राघव, आणि याचा सगळा त्रास राघव मला होतो. तेव्हा मी काय करू असे सिंधू राघवला बोलते. तेव्हा आता राघव म्हणतो सिंधू काय करायचं ना ते मी तुला सांगतो आणि तू तुझे डोळे बंद कर बर का. तर लगेचच सिंधू म्हणते की राघव. तेव्हा राघव म्हणतो सिंधू मी सांगतोय ना तुझे डोळे बंद कर. सिंधू आता डोळे बंद करताच राघव सिंधूला म्हणतो की जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नसतो आणि आपल्याकडचे सगळे रस्ते बंद झालेले असतात आणि त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकायला हवा आणि तोच खरा देवाचा आवाज असतो असे आता राघवने सिंधूला सांगितलेले असते. आणि सगळ्यात मोठा कान मंत्र आता राघवने डोळे बंद करून सिंधूला सांगितलेला असतो आणि तोच आवाज आपल्या अंतःकरणातील आपल्याला मार्ग दाखवतो. सिंधू तुझे वडील सुद्धा पोलीस ऑफिसर होते आणि तुझा नवरा देखील सिंधू IPS ऑफिसर आहे. तेव्हा आम्हा दोघांना काम करताना सिंधू तू अगदी जवळून बघितलंय आणि केस सॉल्व करताना आम्ही जसा विचार करतो तसाच विचार सिंधू तू कर आणि तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सिंधू तुला नक्की सापडेल असे राघवने आता सिंधूला कान मंत्र दिलेला असतो. आणि एक पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एक IPS अधिकाऱ्याची बायको अशी आता सिंधूची ओळख राघवने तिला सांगितलेली असते. आणि त्यांच्यासारखाच विचार करून आता राघवने सिंधूला पुरावा शोधायला सांगितलेला असतो. आणि जेव्हा तू हे करशील ना तेव्हा तुझ्या समोरचे सगळे रस्ते आता आपोआप उघडतील असे आता राघवने सिंधूला सांगितलेलं असतं. आणि ते ऐकता सिंधू डोळे उघडते तर समोर राघवही नसतो आणि कोणीच नसतो. आणि आता सिंधूला सगळ्यात मोठा कान मंत्र मिळालेला असतो.
तेव्हा आता विचार करून सिंधू म्हणते की राघव एकदम बरोबर बोलत होते. जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले असतात तेव्हा अंतःकरणातील आवाज आपल्याला एकच मार्ग दाखवतो आणि तोच आवाज मला योग्य मार्ग दाखवेल असा आता सिंधूने ठाम विचार केलेला असतो. आणि आता इकडे सगळेजण लक्ष्मी मातेची पूजा करून सगळेजण लक्ष्मी मातेसमोर हात जोडून उभे असतात. काकू म्हणते की लक्ष्मी माते, सालाबाद प्रमाणे यंदाही मी तुझी पूजा केली. काकू म्हणते की यातच आता गोड मानून घे. लक्ष्मी माते, माझ्याकडून आमच्याकडून काही चूक जर झाली तर ती पदरात घाल असे म्हणत काकू आता लक्ष्मीच्या पाया पडते. हात जोडत काकू म्हणते की आमच्या घरात लक्ष्मी पुन्हा नांदून दे आणि आमच्या घरावरती म्हणजे रत्नपारखेंच्या घरावरती जे संकट आलंय ना त्या संकटातून आम्हाला बाहेर काढ आणि ते संकट तुझ्या कृपाप्रसादाने दूर होईल ही आशा मी करते असे काकू हात जोडून लक्ष्मी मातेला बोलते. आणि आता इकडे डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत राजश्री सुद्धा लक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसलेली असते. तेव्हा पाठीमागच्या वर्षी राघव सिंधूने वेणू आणि सावीसोबत कशी दिवाळी साजरी केली होती, कसे फटाके वाजवत होते आणि रत्नबारक्यांच्या घरात कसा आनंद होता, सगळेजण कसे एकदम मजेत होते, हे सगळे पाठीमागच्या दिवाळीचे प्रेमाचे क्षण राजश्रीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि राजश्रीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत असतात. आणि आता ते सगळे आठवून राजश्री रडत असते. तर तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येते. तर सिंधू आता सगळ्यांकडे बघते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता उदासीचा भाव असतो. आणि आता सिंधू येताच रेश्मा ही कुंकवाचा करंडा घेते आणि सिंधूकडे येत रेश्माने आता सिंधूला कुंकू लावलेलं असतं आणि सगळ्यांनी लक्ष्मी मातेसमोर हात जोडलेले असतात. आणि हात जोडून सिंधू म्हणते की बाप्पा, का आमची तू परीक्षा घेतोस? एका संकटामागून लगेचच दुसरे संकट, एक गेलं की लगेच दुसरे तयार असते. सिंधू म्हणते की मी संकटांना कधीच घाबरत नाही, पण आता राघववरती संकट आले आणि ते संकट मी कसं बाजूला करू देवा, तूच यातून मला मार्ग दाखव असे आता बाप्पाकडे सिंधूने हात जोडून प्रार्थना केलेली असते. सिंधू म्हणते की राघव किंवा घरच्यांनी दुसऱ्याविषयी कधीच वाईट चिंतलं नाही, तेव्हा आमच्यावर ही वेळ का आली बाप्पा? आता सिंधू देवाला सांगते की राघवांची केस घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं आणि राघवांच्या बाजूने जर काही पुरावा मिळाला नाही तर ते वकील सुद्धा केस लढणार नाहीत. तेव्हा आमची सगळी शक्ती, आमची सगळी भक्ती, श्रद्धा पणाला लावू दे, पणाला येऊ दे, तिला फळ मिळू दे आणि नक्कीच काहीतरी पुरावा मिळू दे असे आता सिंधूने बाप्पाकडे प्रार्थना केलेली असते. सिंधू म्हणते की बाप्पा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच तू यातून काहीतरी मार्ग काढशील आणि राघव निर्दोष आहे याचा मी पुरावा शोधते. तेव्हा पुरावा शोधण्यासाठी मला यश दे बाप्पा असे सिंधूने आता गणपती बाप्पाला सांगितलेलं असतं. आणि तुझ्या कृपा दृष्टीने लवकरात लवकर पुरावा मिळू दे बाप्पा आणि या संकटातून आम्हाला मुक्त कर असे आता सिंधूने बाप्पाकडे प्रार्थना केलेली असते. इकडे आता रस्त्यावरती मुलं येऊन फटाके वाजवत असतात, दिवाळी साजरी करत असतात. आणि आता ते मुलं सुरसुऱ्या, फटाके, फुलझाडे, मामा मामी सगळे काही फटाके वाजवत असतात. आणि त्यानंतर त्या रस्त्यावरच्या मुलांनी आता दारू गोळ्याची बाटली आणून त्यामध्ये रॉकेट ठेवलेलं असतं आणि रॉकेट पेटवत रॉकेट आता हवेत उंचची उंच जात असतात. आणि असंच आता दारूच्या बाटलीमध्ये रॉकेट ठेवून ते रॉकेट पेटवतात. त्यातील एक रॉकेट आता शेजारीच रत्नबारक्यांच्या घरासमोर असलेल्या त्या बॉक्समध्ये शिरतं आणि लगेचच त्या बॉक्सला आग लागते. आणि ती आग लागताच सगळे मुलं ओरडू लागतात त्यांच्या आवाजाने. इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी सगळेजण हात जोडून लक्ष्मी मातेसमोर पूजा करत असतात. आणि आता सिंधू लक्ष्मी मातेला म्हणत असते की बाप्पा, नक्कीच काहीतरी पुरावा मिळू दे आणि माझा पूर्ण विश्वास आहे पुरावा नक्की मिळेल. तर तेवढ्यात त्या लोकांचा आरडाओरड सिंधू आणि सगळ्यांना ऐकू येतो. आणि आता इकडे त्या रत्नबारक्यांच्या त्या बाजूला पडलेल्या त्या बॉक्सला आग लागलेली असते. तर सिंधू बाहेर येते. तो बॉक्स आता जळून खाक झालेला असतो. पण त्याच वेळेस मात्र त्या बॉक्सवर असलेलं एक मधूच्या कानातलं सिंधूला सापडते. ते कानातले आपल्या हातात घेऊन आता सिंधू म्हणते की हे कानातलं तर मधूचं आहे.
इकडे आता धर्माधिकारी आणि राणीची आई हे राणीला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी येतात. तर धर्माधिकारी आता राणीच्या आईला म्हणतो की ज्याने ज्याने राणीला त्रास दिला ना त्या सगळ्यांना मी अद्दल घडून धडा शिकवणार. तर दरवाजा उघडून राणी बाहेर आलेली असते. इकडे आता सिंधू ते कानातलं बघत असते आणि ते कानातलं हातात घेत सिंधू म्हणते की हे कानातलं मधूचं आहे, याचा अर्थ मधू ही जिवंत आहे. आणि आता मधूच्या विरोधात सिंधूला सगळ्यात मोठा पुरावा मिळालेला असतो आणि त्या कानातल्याने मधू जिवंत असल्याचे सत्य सिंधूसमोर आलेले असते. तेव्हा आता तो पुरावा घेऊन वकिलाकडे येत आता तो पुरावा ज्या ठिकाणी मिळाला त्या ठिकाणावरून मधू जिवंत असल्याचे सत्य सिंधूसमोर आलेले असते. तेव्हा आता तो पुरावा वकिलाला दाखवून मधू आता जिवंत असल्याचे सिंधूसमोर येऊन सिंधू कशी राघवची सुटका करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.